सोनम वांगचुक यांचं उपोषण काल रात्री सुटलं. तब्बल 26 दिवस सुरू असलेलं उपोषण सुटलं ही चांगलीच गोष्ट आहे. कारण उपोषणानं सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या जीवाला धोका होता. त्यांचा जीव वाचणं हे महत्वाचंच होतं. पण हे उपोषण सुटताना काही प्रश्न उपस्थित झाले. सोनम वांगचुक यांचं उपोषण सोडवायला कोण गेलं होतं? केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं म्हणजे मग शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिला का? अजिबात नाही. मग सोनम वांगचुक यांनी कुठल्या आश्वासनावर उपोषण सोडलं? सरकार पेपर फुटी विरोधात संसदेत गंभीर चर्चा करेल, आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळेल आणि आंदोलनातील मुलांवर कारवाई करणार नाही, ही आश्वासने मिळाली. गरजेचीच होती. पण आंदोलनाच्या पहिल्या मागणीचं काय? सोनम वांगचुक यांनी ती मागणी मागे कशी सारली आणि का सारली? मुळात सोनम वांगचुक यांची कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात झालेली एंट्री हाच आश्चर्याचा धक्का होता. कारण कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू झालं होतं 6 जूनला. तेव्हा सोनम वांगचुक या आंदोलनात नव्हते. 28 जूनला सोनम वांगचुक दिल्लीच्या आंदोलनामध्ये आले. 29 जून पासून त्यांनी उपोषण सुरू केलं. त्यावेळेस सोनम वांगचुक ना या देशाला नवे होते ना आपल्या सरकारला, पण त्यांच्या उपोषणानं या आंदोलनाला नवं बळ दिलं. 15 दिवस उपोषण झाल्यावर त्यांना पाठिंबा मोठ्या प्रमाणावर वाढू लागला. उपोषणाच्या 21व्या दिवशी 18 जुलैला सरकारनं त्यांना जबरदस्तीनं रुग्णालयात नेलं. सीजेपीचे नेते स्टेजवर नसताना पोलिसांनी डाव साधल्यासारखी कारवाई केली. याच कारवाईनं आंदोलनाचं बळ वाढलं. पण रुग्णालयामध्ये जाताच काय झालं माहित नाही. सोनम वांगचुक यांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी जणू बंदच केली. रुग्णालयामधून सोनम वांगचुक यांचा पहिला संदेश आला तो 20 जुलैला, म्हणजे मोर्चाच्या दिवशी सकाळी. त्यामध्ये त्यांनी सरकारकडे 3 मागण्या केल्या होत्या. पण या 3 मागण्यांमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी नव्हती. तोपर्यंत पोलिसांनी दंडुकेही उचलले नव्हते. मग लाठीमार झाला. त्यानंतर वांगचुक यांनी एकदाही राजीनाम्याची मागणी केलेली नाही. काल रात्री पंतप्रधानांनी 12 वाजता एक रील केलं आणि 12:40 सरकारचे 2 मंत्री हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथं सोनम वांगचुक यांच्या पत्नीही होत्या. लडाख मधले त्यांचे सहकारीही होते. पण सीजेपीच्या आंदोलनातला एकही प्रतिनिधी नव्हता. का? या प्रश्नांवर वांगचुक यांनी आता स्पष्टीकरण दिले. त्यांचं म्हणणं आहे की माझं डोकं थोडं वेगळ्या पद्धतीनं चालतं. अशा आंदोलनामध्ये मुलांवर केसेस होतात, त्यांचे आयुष्य बर्बाद होतात. मी हे लडाखमध्ये पाहिले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला नाही तर मुलांचं नुकसान नाही होणार, सरकारचंच नुकसान होईल. पण या हिंसाचारात, पोलीस केसेसमध्ये मुलांचं कायमचं नुकसान होता कामा नये. सोनम वांगचुक यांचा हा पवित्रा पूर्णतः चुकीचा नाहीये. दिल्ली असो, मुंबई असो, नाहीतर बिहार असो, पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या मुलांवर ज्या पद्धतीनं कारवाया केल्यात त्या भयंकर आहेत. मारहाण करणं, FIR करणं, नोटिसेस पाठवणं, धमक्या देणं, पोलीस सगळं करतात. त्यामुळे ही मागणी असायलाच हवी. पण त्यासाठी मूळ मागणी दुर्लक्षित करता येणार नाही. कारण तसं झालं तर उद्या केसेसची भीती दाखवून सरकार आपल्या विरोधातला कुठलाही आवाज दडपण्याची ताकद मिळवेल आणि लोकशाहीमध्ये ते मान्य केलंच जाऊ शकत नाही.